वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर साहेब तू मागे बढो बाळासाहेब आंबेडकर साहेब तू मागे बढो आंबेडकर साहेब तू मागे बढो सगळ्यांनी बसून घ्या आता सुजाताला आलेले आहेत सगळ्यांनी बसून घ्या आता छानपैकी या ठिकाणी पटले मामांचं सुद्धा आगमन झालेलं आहे वंचित मामांसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी बसून घ्या वंचित एक सुंदर गीत अगोदर विनंती करतो वेळाभावी आपण सुजाताबाई आंबेडकरांचं स्वागत करायचं गीत चालू आहे आयोजकांनी सुजाताबाईंचं स्वागत करायचं आहे हॅलो स्टेजच्या समोर जे आपले कार्यकर्ते पदाधिकारी उभा आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला थांबायचे पाठीमागे आपल्या ज्या माता भगिनी उभा आहेत त्यांना स्टेजवरचे कार्यकर्ते पदाधिकारी दिसत नाही तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती की स्टेजच्या बाजूला सरकायचं उजव्या किंवा डाव्या बाजूला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की आपण थोडं बाजूला सरकायचं आहे माता भगिनींना आपला कार्यक्रम दिसून द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज होता का सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर तू मागे पडो आंबेडकर तू मागे पडो आयोजकांना विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीचं सुंदर असं गीत आपल्या समोर सादर होत आहे त्याचबरोबर आयोजकांनी तोपर्यंत आलेल्या पाहुण्यांचं श्रेयांचं स्वागत करायचंय काही आपण सुरुवात करू यानंतर शेवटचे गीत आम्ही घेणार आहोत वंचित बहुजन आघाडीचं विजयी गीत आपल्याला घ्यायचं आहे आणि पटले मामांना मला हे सांगायचं या ठिकाणी सुजाताला आलेले आहे एवढी मोठी गर्दी इथे उसळलेली आहे की मुकुंदवाडीमधून पकले मामांना लीड 100% मिळणार आहे एवढं तर या ठिकाणी आपण जाहीर करायला काही हरकत नाही आणि इथे जेवढे लोक उपस्थित आहेत ते प्रत्येकाने जरी 5 मतदान वाढवले तर या भागाचा आमदार सुद्धा वंचित बहुजन आघाडीचाच असेल हे आपण या ठिकाणी छात्र लोकांनी सांगितलं पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी विजयी होणारच आहे या शाहिरांनी लिहिलेलं गीत वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचं गीत लढेगा कोण और जीतेगा कोण तुम्हाला एवढं सांगतो निवेदन करत नाही हे जे नवीन गाणं मी यावर्षी केलं त्या गाण्यामध्ये आपलं बहुमूल्य योगदान गाण्याला मार्गदर्शन करण्याचं काम सुजातदादा आंबेडकरांनी केलेलं आहे सुजातदादा आंबेडकर चांगला ड्रम वाजवतात रिदमचं चांगलं ज्ञान त्यांना आहे आणि या गाण्यासाठी त्यांनी सुद्धा योगदान दिले त्यामुळे एकदा जोरदार गाणं सुजातदादांसाठी की आपल्या पार्टीचं गाणं कसं असावं यासाठी सुजातदादांनी सुद्धा मेहनत घेतली आणि हे गीत निर्माण झालं आम्ही हे गाणं तुमच्यासमोर सादर करतो
आमच्या हातात संविधान, आमच्या हृदयात स्वाभिमान, आमच्या हातात संविधान, आमच्या हृदयात स्वाभिमान, आमच्या हातात संविधान, आमच्या हृदयात स्वाभिमान. घेऊन समतेचं भान नाही, समतेचं स्थान आता पेटवा की रान नका, गुमान उडवा की रानाला. लढेगा कौन भीमिये, जीतेगा कौन भीमिये, आएगा कौन भीमिये, आएगा कौन भीमिये. हुकुमशाहीची धर्मांधांची टोळी, संविधानाची युद्धांनी होळी, मनुवाद्यांची नवीन खेळी, त्यात भरडली जनता भोळी. मनुवाद्यांची नवीन खेळी, त्यात भरडली जनता भोळी. येऊद्या भानवंत ठेवाही मान, शिवशक्तीला जाण, शिवशक्तीला जाण, उडवा की रानाला. तुम्ही म्हणलं नाही का काय? लढेगा कौन, जीतेगा कौन, आएगा कौन. महिला 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 काय महिला कोण तुमचा आवाज येत आहे. लढेगा कौन, जीतेगा कौन, भीमिये, आएगा कौन, छाएगा कौन. कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो, आता संवाद सत्तेचं पडलंय हो. कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो, आता संवाद सत्तेचं पडलंय हो. बाळासाहेबांची रचना, स्वराज्याची घोषणा, बहुजनांची दुसऱ्या काळी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. सत्ता हे हीच भावी, आता नको कुणाची लाचारी. आमच्या हातात सत्तेची गोळी, प्रस्थापितांची रामाघाणी. बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा. आम्ही उभारू सत्तेची गुढी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. गेला शेतकरी राजा, गेला माती मोल, आदिवासींचे नाही हाल हाल. विकासाचं काय हो झालं, घटक्यांची उपरीच पाल. विकासाचं काय हो झालं, घटक्यांची उपरीच पाल. बंद शिक्षणाचं दार, महागाईचं मार, डोक्याचं झालं पडले कालिका. आता लढाई आलं की पार. लढेगा कौन, जीतेगा कौन, आएगा कौन, छाएगा कौन. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित वंचित
बाळासाहेबांना साथ आली कठीण काळ रात बाळासाहेबांना साथ वंचित जिंदाबाद लोकशाही तत्वाबाद आली कठीण काळ रात बाळासाहेबांना साथ वंचित जिंदाबाद लोकशाही तत्वाबाद आली कठीण काळ रात बाळासाहेबांना साथ वंचित जिंदाबाद लोकशाही तत्वाबाद आली कठीण काळ रात बाळासाहेबांना साथ वंचित बहुजन आघाडीचा बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. जय भीम सगळ्यांना. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई, तुमचं पण तुमचं सकाळी खूप कार्यक्रम आयोजन केलं. धन्यवाद ताई. कार्यक्रमाला वेळ कमी असल्यामुळे मी कार्यक्रमाला लवकर सुरुवात करतो. मी प्रास्ताविक म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सतीश गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना जय भीम. आवाज येतोय का? प्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. आज वंचित बहुजन आघाडीच्या जालना लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी ही जाहीर सभा या ठिकाणी घेण्यात येत आहे. या जाहीर सभेला आपले राष्ट्रीय नेते, युवा नेते, वंचित बहुजन आघाडीचे सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही सभा या ठिकाणी होणार आहे. तसेच या जालना मतदारसंघाचे आपले उमेदवार प्रभाकरजी बकरे मामा जे गेल्या 9-10 वर्षापासून या आंबेडकरी चळवळीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबत खांद्याला खांदा लावून अहोरात्र आपल्यासोबत त्या पक्षासोबत एक निष्ठ काम करत आहे. म्हणून प्रथम आपण बकरे मामासाठी एक टाळ्या वाजवायला पाहिजे सर्वांनी. आपण बघत आहोत ही लोकसभा या ठिकाणी आपल्याला गेल्या 25 वर्षापासून भाजपचा रावसाहेब दानवे हा आपल्याला खासदार आहे. पण प्रत्येक पंचवर्षीलाच फक्त त्याला आपली आठवण येते आणि तो या ठिकाणी ह्या त्याची अशी अवस्था आहे की आपल्या वाहनात येणारी त्याला मुश्किल आहे. कारण या ठिकाणी त्याची अवस्था अशी झालेली आहे, त्याला पहिलाच वॉर्निंग दिलेली आहे की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच चालणार, दुसरा कोणताही पक्ष चालणार नाही. पण या ठिकाणी तुम्ही एंट्री करायची नाही. म्हणून तो घाबरून आपल्या रावसाहेब दानवे या ठिकाणी येत नाही. तसेच कल्याण गावे हा उमेदवार त्यांचाच नातेवाईक आहे. दोघांचा सॅटेलाइट या ठिकाणी चाललेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्हीला जे उमेदवार आहेत आपल्याला ज्या पक्षाने दिलेत त्यांनी ते दोन्ही उमेदवार नातेवाईक आहे. ते फक्त रणारवीचे घेऊन घेतात आणि एकदा तुलणार एकदा मी लढू या पद्धतीने त्यांचे हे राजकारण चालू आहे. म्हणून आपण मी सर्व आपल्या संघटनावासियांना सांगू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेला आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची हात बळकट करू आणि प्रभाकर बकरे मामा यांना लोकसभेमध्ये पाठवू एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. आणि सर्वांच्या वतीनं मी गवाही देतो बकरे मामा सुजाता आमच्या संघटना आणि आता वाड्यातून जास्तीत जास्त संख्येने आम्ही मतदार वंचित बहुजन आघाडीला करून घेऊ एवढंच आश्वासन करतो. आणि वेळ कमी असल्यामुळे मी पुढे जाऊन माझा पुढच्या नेत्याला देतो. जय भीम. धन्यवाद सतीश भाऊ. नक्कीच या जनतेचा उत्साह बघून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जालना जिल्ह्यातून निवडून येईल अशी प्रस्तुती मला वाटते. यानंतर मी तय्यब जफर मराठवाडा सचिव यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. आदाब. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा आवाज यहां से उठेगी तो दिल्ली की सदन में जाएगी और उस आवाज का नाम प्रभाकर मामा बकले होगा. उसी आवाज के साथ
एक नारा होना चाहिए कि आज की सभा से हम इस बात पे मोहर लगाए कि ये आवाज यहां से उठी तो दिल्ली पहुंची। वंचित बहुजन आघाडीचा जय भीम। स्टेज पर बैठे हुए आदरणीय सुजात दादा अंबेडकर और जालना लोकसभा से लोकसभा जाने वाले उम्मीदवार आदरणीय प्रभाकर मामा बकले, महाराष्ट्र के लाड़के नेता और स्टार प्रचारक अमित भाऊ भुईगड़ और आपके अपने महल्ले का शेर सतीश गायकवाड़ जो अभी धाड़ेगा तो कारपोरेशन में आपको नजर आएगा। वंचित बहुजन आघाड़ी को इस महाराष्ट्र की राजनीति में एक ऐसा मकाम हासिल हुआ कि बड़ी बड़ी सत्ताधारी पार्टियां जो दिल्ली में बैठी हुई अपने आप को सूरमा समझती थी, आज उनको सड़कों पर उतरकर लोगों के आगे झोलियां फैलानी पड़ रही है कि हमको वोट दो। लेकिन आपकी अपनी पार्टी वंचित बहुजन आघाड़ी ये वो पक्ष है जो अपने मुद्दों को लेकर, जो अपने काम को लेकर लोगों के बीच में जा रहा है। जहां पर लोग नफरतें फैलाने की बात कर रहे हैं, वहां पे आपका अपना पक्ष जो है तो मोहब्बतों की बात करता है और ये कहता है कि वंचित के मंच से इंसान मिलता है। यहाँ पर राम मिलता है, यहाँ रहमान मिलता है। यहाँ न कोई हिंदू है, न मुस्लिम है, न सिख है, न ईसाई। यही वो मंच है जहां सारा हिंदुस्तान मिलता है। आने वाले दिनों में 13 तारीख को हमें वोट देने जाना है, तो वोट देते टाइम जो चीजें याद रखनी है वो ये है कि अगर हमने जालना को दलदल से बचाना है तो हमको कमल उगने नहीं देना है, क्योंकि कमल जहां भी उगेगा वहां दलदल बनाएगा। और हम जालना की सफाई चाहते हैं, हम जालना को बदलना चाहते हैं, हम हमारे बच्चों को तालीम याफ्ता बनाना चाहते हैं। हम चाहते हैं कि गरीब का बच्चा पढ़े और सरकार के अंदर बैठ के नौकरी करे। अगर ये तमाम चीजें हमको और आपको चाहिए तो हमें अगर कोई उम्मीदवार देना है तो वो वंचित बहुजन आघाड़ी का होगा। और प्रभाकर मामा बकले को हमको लोकसभा भेजना इसलिए भी जरूरी है क्योंकि इस देश के अंदर जो सत्ताधारी है वो संविधान को बदलने के लिए वोट मांग रहे हैं। और हम संविधानवादी, हम अम्बेडकरवादी जब तक इस देश में है कोई माई का लाल संविधान नहीं बदल सकता। लेकिन अगर हम चाहते हैं कि संविधान बाकी रहे तो बाला साहब के हाथ मजबूत करना हमारी जिम्मेदारी है। और बाला साहब के हाथ कैसे मजबूत होंगे कि बाला साहब जब लोकसभा में जाए तो साथ में प्रभाकर मामा बकले हो, भीड़ से अशोक इंगे पाटिल हो, औरंगाबाद से अख्तर खान हो, जब जाके आवाज सदन में उठेगी। हमको आदरणीय सुजात दादा अंबेडकर को सुनना है। हम फिर कभी गुफ्तगू कर सकते हैं। मैं ज्यादा कुछ नहीं कहता, बस अपने लोगों से इतना कहना चाहता हूं कि अगर वंचित बहुजन आघाड़ी को हमने जिता कर नहीं लाया तो क्या होगा। 2 पंक्तियां पढ़ता हूं, अपनी बात को खत्म करता हूं कि पहले तालीम से तुम मोड़ दिए जाओगे, फिर किसी जुर्म से तुम जोड़ दिए जाओगे। अपने हाथों की जंजीर बनाकर निकलो वरना धागे की तरह तोड़ दिए जाओगे। बहुत बहुत शुक्रिया। धन्यवाद जफर भाऊ। यानंतर आमचे मोठे बंधू भीमयोद्धा स्टार प्रचारक आणि भुईगड यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। जालना लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त आज या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले
युवकांचे उदयस्थान आदरणीय सुजातदादा आंबेडकर, जालना लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार प्रभाकर मामा तकले यांनी कार्यक्रम घडवून आणला. युवक जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड आता ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं असे तय्यब जफर, अफसर पठाण, मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इथं जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय भीम. गेले अनेक वर्ष आपण बघतोय, आपण सत्तेच्या जवळ जातो आणि थोडक्यातून आपली हुलकावणी दिली जाते. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, हे इलेक्शन जे आहे हे खूप महत्वाचं 2024चं इलेक्शन आहे. हे मनुवादी आरएसएस बीजेपी वाले या देशाच्या संविधानाला संपवण्याचा हात घालून या ठिकाणी बसलेले आहे. आणि या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर अबाधित करायचं असेल, आपल्याला या देशात जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली ती लोकशाही जर कायम आम्हाला ठेवायची असेल तर बकले मामा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे. बकले मामाला या ठिकाणी प्रचंड मताने आपण निवडून आणायचं आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना, या छोट्या छोट्या जातीतले लोक येतात, ओबीसीचे आमचे बांधव आहे, मायक्रो ओबीसी आहे. गेली 70 वर्ष राज करणारी काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल, त्यांनी कधी मुसलमानाला उमेदवारी दिली नाही किंवा धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जर कोणी न्याय देत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहे. त्याचं आपण या ठिकाणी उदाहरण बघत असाल. मागच्या लोकसभेला सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी छोट्याच्या छोट्या जाती धर्माच्या माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी आपल्या बाजूच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये इम्तियाज जलीलला आपण पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी प्रचंड मताने आपण निवडून त्या ठिकाणी आणलेला आहे. परंतु औरंगाबाद जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल, आमचा बीडचे आमचे उमेदवार असेल, या तिघाची मी निशाणी गॅस सिलेंडर आहे. माझी आपली सर्वांना कळकळीची विनंती आहे की या देशामध्ये जो जातीवाद या ठिकाणी निर्माण करण्याचं काम बीजेपी आरएसएस मनुवादी सरकारने केलेलं आहे, हे जर आपल्याला जर थांबवायचं असेल, आपल्या गोरगरीब लोकांना जर खऱ्या अर्थानं न्याय जर कोणी देत असेल तर बाळासाहेब आंबेडकर लोकसभेतून निवडून चालले. या ठिकाणी बकले मामाला सुद्धा या जिल्ह्यातून आपण लोकसभेमध्ये निवडून पाठवा. खऱ्या अर्थानं गोरगरिबाला न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. काँग्रेसनं आजपर्यंत काय दिलं? मी अनेक समाजातले दलाल बघतोय. आज समाजातले दलाल जागे झाले. हे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. माझं ते तुम्हाला आव्हान आहे की या भूलथापेला बळी पडू नका. आपले वंचित बहुजन आघाडीची आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये भाजपाची खरी लढाई आहे. काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी आधी भाजपाला मिळालेली आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकरण आहे. कोणाच्या पाठीमागे ईडी आहे तर कोणाच्या मागे इन्कम टॅक्स आहे. आपण लोक म्हणतोय की या ठिकाणी एनडीएला मतदान केलं पाहिजे. उद्या जर उद्धव ठाकरे तुम्ही एनडीएला मतदान केलं आणि उद्धव ठाकरे जर परत बीजेपीमध्ये गेले तर तुमचं मतदान त्या ठिकाणी कामं येणार नाहीये. म्हणून एनडीएचा विचार आपल्या डोक्यातून काढा आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करा. येणाऱ्या 13 तारखेला बकले मामाला प्रचंड मतांनी विजय करा. त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद अमित भाऊ. यानंतर जालना जिल्ह्याचे अधिकृत उमेदवार प्रभाकरजी बकले मामा यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं.
दादा काय करायचं. हॅलो, समोरच्या प्रेक्षकांना विनंती केली नाही आपण खाली बसावं. मी माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो आपण खाली बसावं. पाठीमागच्या बंधूंना दिसत नाहीये, सर्वांनी खाली बसावं. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आजच्या या विराट सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले युवकांचे नेते, युवकांचे आराधस्थान आदरणीय सुजातदादा आंबेडकर, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते आदरणीय अमित भाऊ भुईगळ, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असे आमचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड, या ठिकाणी सर्व आयोजक कमिटीचे मनापासून आभार. आज आपण या प्रचार सभेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. आपणा सर्वांना मानाचा जय भीम, जय मल्हार, जय शिवराय. मित्रहो, आता सतीश भाऊ गायकवाड यांनी सांगितलं, बकले मामा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेली 8 ते 9 वर्षापासून ह्या जिल्ह्यामध्ये मी काम करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी फक्त ऐकायचो की जो कार्यकर्ता या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा इमानीतपणाने काम करतो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्याच्या कामाची दखल घेतात. आज ते वस्तुस्थिती सत्य झालेली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या कामाची पावती म्हणून मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जालना लोकसभेची उमेदवारी दिली. मित्र, मला आणि माझ्या धनगर समाजाला सार्थ अभिमान आहे आंबेडकर घराण्याचं. कारण ह्या 2.5 ते 3.25 कोटी धनगर समाजाला ह्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणीच तिकीट दिलं नाही. मामा समाजाला तिकीट देण्याचं धाडस या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आता सुजातदादांचं माझं बोलणं चालू होतं. या ठिकाणची जी बीजेपी आहे, हे 25 वर्षापासून या ठिकाणी सत्तेत आहे. याच्या अगोदर रावसाहेब दानवे या ठिकाणी कधी मतं मागायला आलेत का? आलेत का? मागची निवडणूक दादा त्यांनी आजारपणाचं ढोंग करून पूर्ण प्रचार दौऱ्यामध्ये या ठिकाणच्या हॉस्पिटलला ऍडमिट होते आणि हॉस्पिटलला ऍडमिट असताना ते निवडणूक जिंकले. कारण त्यांना माहित होतं विलास आवताडेला आपण या ठिकाणी पडण्यासाठी उभं केलेलं आहे. या ठिकाणच्या कल्याण काळेला मॅनेज करून निवडणूक जिंकण्यासाठी दरवेळेस जालना लोकसभेत उभं केलं जातं. कारण यांचं हे नात्या गोत्याचं राजकारण आहे. म्हणून आतापर्यंत जालन्यामध्ये खऱ्या अर्थाने निवडणूक झाली नव्हती. पण धनगर समाजाच्या त्या सर्वसामान्य कुटुंबाच्या लेकराला तिकीट देऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ही निवडणुकीमध्ये चुरशीची लढत वाढवली आहे. आज खरोखर रावसाहेब दानवे आजारी आहे, पण ते दवाखान्यात ट्रीटमेंट सुद्धा घ्यायला जायला तयार नाही. कारण त्यांना माहिती आहे या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एका धनगराच्या पोराला तिकीट दिलेलं आहे. आणि आतापर्यंत तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलात, आमच्या धनगर समाजाच्या मतावर निवडून आलात.
आणि आज तोच धनगर समाज, तो माली समाज, ह्या ठिकाणचा भिल्ल समाज, ह्या ठिकाणचा पाटील समाज यांनी दादा मन बनवलं 2024च्या निवडणुकीमध्ये आमचं मतदान फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना असतं. या ठिकाणी जर माझे मुस्लिम बांधव आले असतील, त्यांच्या मनात जर काँग्रेस जर फिरत असेल, तर मला त्यांच्याशी 2 शब्द बोलायचे आहेत. मेरे भाइयों, 1 साल पहले बीजेपी ने फुलंब्री तालुका के अंदर हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला था या नहीं निकाला था? निकाला था ना। और उस हिंदू जन आक्रोश मोर्चा का अगर कोई आयोजक होगा, आज का कांग्रेस का उम्मीदवार कल्याण काळे था। मेरे दोस्तों, कल्याण काळे का राजकीय गुरु अशोक चव्हाण है, जो बार बार 5 साल यही बोलते बैठे वंचित बहुजन आघाड़ी भाजपा की बी टीम है। आज इस सभा के माध्यम से मैं पूछना चाहता हूं, अशोक चव्हाण की कांग्रेस बी टीम है या वंचित बहुजन आघाड़ी बी टीम है? अरे मेरे भाइयों, आज सही देखा जाए तो अपने को आरक्षण की जरूरत तो है, लेकिन साथ ही साथ संरक्षण की भी जरूरत है। और इस महाराष्ट्र के अंदर तुमको हमको अगर कोई संरक्षण दे सकेगा, उस शख्स का नाम है आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। मित्रो, मी कायमच तुमच्या संजय नगर मध्ये येणं जाणं असतं, सांस्कृतिक कार्यक्रमाला येत असतो, तुमच्याशी आपलं बोलणं होत असतं। आज आपल्याला खास करून या ठिकाणी सुजात दादांना ऐकायचं आहे, म्हणून 13 तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून आपण मला दिल्लीला पाठवाल अशी तुम्हा सर्वांकडनं अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान। धन्यवाद मामा। यानंतर आपले राजकुमार सुजातदादा आंबेडकर आपल्या महाराज जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। सुजातदादा आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो, सुजातदादा आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा सर्वांना विनंती, आपण पाठीमागच्या लोकांनी खाली बसायचंय। पाठीमागं खुर्च्या आहेत, त्यांनी बसून घ्यायचंय। हॅलो हॅलो, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, प्रभाकर मामा बकले तुम आगे बढ़ो, बकले मामा तुम आगे बढ़ो। सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना श्रीवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर, आपल्या जालना लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार प्रभाकर मामा बकले, तसेच बऱ्याच युवक कार्यकर्त्यांना ज्यांनी लढायला शिकवलं, माझ्या सकट सर्वांना, असे ज्यांच्या तालमीत आम्ही सगळे शिकलो, असे आपले औरंगाबादचे भीम योद्धा अमित दादा भुईगळ, आपल्याच मोहल्ल्याचे एक अजून भीमाचे लढाऊ अतिश दादा गायकवाड, वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोफ तैयबभाई जफर, आणि ज्यांनी आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीचं 2019चं प्रचार गीत दिलं आणि आपल्याला 2024चं विजय गीत दिलं, असं सचिन दादा आणि तसेच शीतलताई साठे आणि त्यांची महाजनसाची टीम, तसेच इथे उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती।
जय मल्हार, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. आपल्याला आज सर्वांना माहिती आहे की येत्या काळामध्ये पुढच्या 7 दिवसांमध्ये आपल्या सर्वांसमोर आपली लोकसभेची निवडणूक आहे. आणि ती निवडणूक अतिशय महत्वाची अशी मी मानतो. आपण जर समजून घेतलं तर आपल्या सर्वांसमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत. आपल्या सर्वांसमोर अनेक मुद्दे आहेत, अनेक मसले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या औरंगाबाद नगरीमध्ये, आपल्या औरंगाबाद शहरामध्ये दर 8-9 दिवस आड पाणी येतं. इतके वर्ष आपण झाले पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित राहिलेला आहे. मागच्या वेळेस जी 2019 ची निवडणूक झाली, 2019 ची विधानसभा झाली, तिकडे लोकांनी येऊन मतं मागितली पाण्याच्या मुद्द्यावर. जो निवडून आला त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरती निवडणूक लढवली, पण कोणत्याही प्रकारची आपल्या पाण्याची समस्या सोडवायचा प्रयत्न इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केला नाहीये, हे मी आपल्या सर्वांसमोर सांगतो. पाणी मिळालंय का आपल्याला? गेले 8-9 दिवसात आपल्या सर्वांना पाणी येतं. ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरती निवडणूक लढवली, त्यांना तुमच्या डोक्यावरती सोपवलं, ही आमची एक चूक झाली. पण ज्यांना युती धर्म पाळता नाहीये त्या लोकांना त्यांची जागा आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार, हे आपण सर्वांनी आज ठरवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांसमोर अफवा येत राहतात, चर्चा होत राहते की काही नगरं जी आहेत ती नगरं विमानतळाच्या विस्तारीसाठी तोडली जाणार आहेत, उठवली जाणार आहेत. आणि ह्या अफवांवरती आपण विश्वास नका ठेवू, या अफवांना बळी नका पडू, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काही लोकांनी विमानतळाच्या विस्तारावरती निवडणूक लढवली, औरंगाबादचं विमानतळ नीट करू ह्याच्या मागणीवरती मतदान मागितलं. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोर, कलकत्ता या महत्वाच्या शहरांमध्ये औरंगाबाद पासून आपण विमानं नेऊ या मुद्द्यावरती मतदान घेऊन खासदार झाले. आणि आता आपल्या सर्वांना अफवा ऐकायला मिळत आहेत की औरंगाबाद मधल्या काही वस्त्या, काही नगर ही उडवली जाणार आहेत, ही उठवली जाणार आहेत विमानतळाच्या विस्ताराला. अरे त्या लोकांनी जेव्हा आपल्या वस्तीमध्ये प्रचार केला, त्या लोकांनी जेव्हा आपल्या सर्वांसमोर मागणी केली, तेव्हा ह्यांनी एकदाही म्हटलं होतं का की आपल्या घरं उठवणार आहेत, हे आपल्या वस्त्या उठवणार आहेत विमानतळाच्या मागणीसाठी? नाही. आणि म्हणून मी तुमच्या सर्वांना इकडे आश्वासन देतो की विमानतळाच्या विस्तारासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकही घर, एकही वस्ती, एकही नगर उठू नाही देणार, हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आश्वासन देतो. आणि आपल्या सर्वांना औरंगाबाद शहराचे प्रश्न माहिती आहेत, आपल्या सर्वांना जालना लोकसभेचे प्रश्न माहिती आहेत. अजूनही जालना लोकसभा क्षेत्रामध्ये अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी पुरवली नाही गेली, अजूनही मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रश्न येतो, अजूनही मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांचा प्रश्न येतो, आरोग्य सेवाचा प्रश्न येतो. औरंगाबाद शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात येतो. आणि मागच्या वेळेस ज्या लोकांनी ह्याच्यावरती मतदान घेतलं त्यांनी आपले प्रश्न सोडवलेत का? नाही. त्यांना त्याच्यानंतर फुकटच्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये घुसायचा इंटरेस्ट होता. दानवे साहेबांना स्वतःचा पक्ष, कुटुंब आणि घर मोठं करण्यात इंटरेस्ट होता. पण मी आपल्या सर्वांना सांगतो की जी लोक या फुकटच्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये घुसली आहेत त्यांनी फक्त आपली सीट टिकून ठेवण्याची औरंगाबादची यावेळेस चिंता करायची, बाकी सगळा हिशोब औरंगाबादची जनता त्यांना देणार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती. दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की ही निवडणूक परत एकदा आपल्या सर्वांसमोर उभी राहताना दिसतेय आणि आपल्याकडनं सर्वांकडनं अपप्रचार, प्रचार, टीका, टिप्पण्या या सगळ्या होताना दिसतात. आणि ह्याच्यामध्ये एक प्रामुख्याने मागणी आपल्याला करताना दिसतात, काँग्रेसची लोक आपल्याला प्रचार करताना दिसतात की संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
मी मान्य करतो, संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. आज भाजप सरकार, हिटलरशाही सरकार सत्तेमध्ये बसलंय, ज्यांना एनआरसी सीए सारखा कायदा आणायचा आहे, ज्यांना वन नेशन वन इलेक्शन सारखे कायदे आणून स्थानिक स्वराज्य संस्था मोदीत काढायच्या आहेत, ज्यांना ईडी सीबीआयचा वापर करून देशाची लोकशाही मोडीत काढायची आहे, इलेक्टोरल बॉन्ड सारखे घोटाळे करायचे आणि स्वतःच्या खिशात पैसे टाकायचे. हे दडपशाहीचं सरकार आहे, हे लोकशाहीच्या विरोधातलं सरकार आहे, हे संविधानाचं सरकार नाहीये, हे मी आपल्या सर्वांसमोर मान्य करतो. पण मला एका अर्थाने आपण एक गोष्ट कबूल करा की भाजपला हरवायचं म्हणून आपण काँग्रेसला मतदान केलं तर आपल्याला काय गॅरंटी आहे की काँग्रेसचा उमेदवार हा भाजपमध्ये पळून जाणार नाही. आज जे काळे साहेब उभे आहेत काँग्रेसकडनं, ते अशोक चव्हाणांच्या गोट्यातले मानले जातात, ते अशोक चव्हाणांना गुरु म्हणतात. पण आज अशोक चव्हाण कुठे दिसतात आपल्याला? भाजपमध्ये. आणि दुसऱ्या अर्थाने मला एक गोष्ट सांगा, 70 वर्ष काँग्रेसनी राज्य केलं, 70 वर्षानंतर ही भाजपसारखी ताकद उभी राहिली आणि भाजप लोकशाही बदलायला, संविधान बदलायची भाषा करतेय, तरी काँग्रेस काही करू शकत नाही. तर आपल्याला कोणती गॅरंटी आहे की पुढच्या येत्या काळामध्ये काँग्रेस हे भारताचं संविधान वाचवू शकणार आहे? हे आपल्याला सांगू शकता का? कारण जी लोक गेल्या 70 वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान अजून खंबीरपणे उभं करायचं किंवा असे नवीन कायदे आणि योजना आणायचं जेणेकरून मोदींसारखा हिटलर जर सत्तेमध्ये बसला तर तो भारताचं संविधान बदलू शकणार नाही, असा एकही कायदा हे काँग्रेस इकडची आणू शकली नाही. आणि ते फुकटचे आरोप करत बसतात की वंचित बहुजन आघाडीला मतदान म्हणजे भाजपला मतदान. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. पण आज आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकाच कुटुंबात येतात, नाते संबंध आहेत, नातेवाईकांचे संबंध आहेत त्या दिवसांचे. मग तुम्ही मला सांगा की काँग्रेसला मत म्हणजेच भाजपला मत. दुसऱ्या बाजूला ही लोक आपल्यावरती टीका करत बसायची की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. ती टीका कोणी केली? अशोक चव्हाणांनी केली. आज अशोक चव्हाण कुठे दिसतात आपल्याला? भाजपमध्ये. अजून कोणी टीका केली? अजितदादांनी. ती कुठे दिसतात? भाजपमध्ये. अजून कोणी केली? राधाकृष्ण विखे पाटील. कुठे दिसतात आपल्याला? भाजपमध्ये. तर मी काँग्रेसवाल्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही आरोप वगैरे सोडून द्या. तुमचा अर्धा पक्ष मागच्या दाराने भाजपमध्ये जाऊन बसलाय. तुम्हाला तुमच्या घरातली पोरं घरातच टिकून ठेवायची असतील ना तर तुम्हीच डायरेक्ट भाजपशी युती करून टाका. संपलेल्या पक्षाविषयी नाही बोलत आपण. दुसऱ्या बाजूला आपण समजून घ्या की आज काँग्रेस जी भूमिका घेतीये ती संविधानाच्या हिताची नाहीये, ती संविधानाला अजून धोक्यात टाकणारी. कारण आपण गोष्ट समजून घ्या काय होतं. आज काँग्रेसनी 40 पानांचा मॅनिफेस्टो आणलाय. किती पानांचा? 40 पानांचा जाहीरनामा. त्या 40 पानांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी एक शब्द एनआरसी सीएच्या विरुद्ध नाही लिहिला. आणि दुसऱ्या बाजूला हे म्हणतात की आम्ही दलितांचे, मुसलमानांचे आणि संविधानाचे रखवाले. अरे घंटा रखवाले तुम्ही, तुमच्या पक्षातली लोक नाही थांबू शकत. तुम्ही संविधान मुसलमानांना, दलितांना कसं वाचवणार आहात? तुम्ही तुमच्या पक्षातली लोक भाजपपासून जाताना नाही थांबवू शकत. तुम्ही भाजपला काय थांबवणार आहात, कसे थांबवणार आहात हे सांगूनच टाका आम्हाला एकदा. कारण तुम्ही मुसलमानांची बाता करता, मुसलमानांची बाजू घेऊन लढायचं बोलता, पण ह्या 48 लोकसभेच्या सीटांवर तुम्हाला एकही मुसलमान देता नाही आला. ही वस्तुस्थिती आज काँग्रेस समोर आहे. आणि जर इकडे कुठले मुसलमान भाऊ माझे ऐकत असतील, बांधव असतील,
तर त्यांना मी एकच गोष्ट सांगणार है कि आप एक चीज पे गौर फरमाइए कि ये कांग्रेस वालों के मन में और जहन में एक ही चीज है कि हम उनकी वोट डालने की मशीन है, हम सिर्फ वोट देने के लायक है। ये कभी ये नहीं समझते, ये लोग कभी ये नहीं सोचते कि हम भी इलेक्शन में खड़े रह के वोट लेके वोट हासिल करके चुन के आने के काबिल नहीं है। ये लोग हमें को ऐसे ही समझते हैं। और इसी तरह वंचित बहुजन आघाड़ी ने कांग्रेस को पीछे छोड़ के पूरे महाराष्ट्र में 48 लोकसभा के सीटों में 6 मुसलमान उम्मीदवार दिए और उसमें से एक मुसलमान उम्मीदवार मुंबई का अबुल हसन खान, जो वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के प्रदेश अध्यक्ष थे, 7 साल से वंचित बहुजन आघाड़ी से काम कर रहे थे। इस बार इंशाल्लाह वो दक्षिण मध्य मुंबई से चुन के आएंगे। दूसरे उम्मीदवार जिनका बीजेपी और आरएसएस ने डर के फॉर्म कैंसिल किया, ऐसे भूले मालेगांव से हमारे उम्मीदवार थे आईपीएस अब्दुल रहमान साहब। आईपीएस अब्दुल रहमान साहब बहुत बड़े आईपीएस अधिकारी थे, सेंट्रल गवर्नमेंट में काम करते थे। 2019 में 2020 में उन्होंने इस्तीफा दे दिया। इस्तीफा क्यों दिया? तो एनआरसी सीए के खिलाफ। तो ऐसी शख्सियत जिन्होंने अमित शाह के मुंह पे अपना इस्तीफा फेंक के मारा और ये बोला कि मैं ऐसी गवर्नमेंट के लिए सर्विस नहीं कर सकता जो एनआरसी सीए जैसे काले कानून लाने की काम करती हो, उस शख्सियत को लोकसभा में पहुंचाने की कोशिश बाला साहब अम्बेडकर ने की थी। ये बात अलग है कि बीजेपी आरएसएस की फट गई थी और उन्होंने उनका फॉर्म मंजूर नहीं होने दिया, लेकिन आने वाले वक्त में अब्दुल रहमान साहब विधानसभा 2024 में जाएंगे और 2029 में वो लोकसभा जरूर पहुंचेंगे, ये मैं आप सभी से वादा करता हूं। आणि हा जो वागणूक मुसलमान समाजाबरोबर इकडचे काँग्रेस करत आहे, तीच वागणूक ती बौद्ध समाजाबरोबर सुद्धा करत आहे, आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हीच ती दळिद्री काँग्रेस होती ज्यांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि पाडलं सुद्धा होतं। तेव्हा पश्चिम बंगालच्या मुसलमानांनी बाबासाहेबांना निवडून लोकसभेमध्ये पाठवून द्यायचं काम केलं होतं। पण हा जो दलित आणि मुसलमानांचं ऐक्य होतं ते काँग्रेसनी खूप वेळ टिकू दिलं नाही, कारण त्यांना दलितांची आणि मुसलमानांची फक्त मतं हवी होती। त्यांना दलित आणि मुसलमानांचे नेते नको होते, उमेदवार नको होते आणि पुढे येणारे तरुण युवक नको होते। म्हणून त्यांनी दलित आणि मुसलमानांचं ऐक्य तोडण्यासाठी 2014 आणि 2019 मध्ये बाळासाहेबांच्या विरुद्ध एक मुसलमान उमेदवार देऊन अकोल्यामध्ये बाळासाहेबांना पाडायचा प्रयत्न केला। आणि तीच जे घाणेरडं राजकारण त्यांनी बाबासाहेबांबरोबर भंडारा गोंदियामध्ये केलं होतं, तेच घाणेरडं राजकारण जे त्यांनी बाळासाहेबांबरोबर अकोल्यामध्ये केलं होतं, तेच त्यांनी यावेळेस आनंदराज साहेबांबरोबर सुद्धा अमरावती लोकसभेमध्ये केलं होतं, जेव्हा त्यांनी एकच बौद्ध उमेदवार दिला काँग्रेसनी, एक बौद्ध उमेदवार 48 सीटांवरती, आणि तो कुठे दिला? अमरावतीमध्ये आनंदराज साहेबांना पाडण्यासाठी। आणि हेच काँग्रेसचं घाणेरडं राजकारण तुम्ही समजून घ्या की काँग्रेसला त्यांना फक्त आपले चेहरे चपाटे हवेत, काँग्रेसला आपले फक्त मतदार हवेत। काँग्रेसनी एकही आपला पुढे येऊन नेता बनवू नाही दिला, त्याला मान सन्मान नाही दिला। आणि जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये आंबेडकरवादीचं बहुजनवादाचं स्वाभिमानी राजकारण उभं राहायचा प्रयत्न केला, तेव्हा या काँग्रेसनीच पाठीमध्ये खंजीर खुपसून बहुजनांचं आणि आंबेडकरवाद्यांचं राजकारण पाडण्याचं काम केलं, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। कारण आज आपण जर परिस्थितीत बघितलं तर एकही महत्वाचा माणूस, एकही महाराष्ट्राचा नेता, एकही महाराष्ट्र राज्यापुरतीचा नेता हा बौद्ध समाजाचा किंवा मुसलमान समाजाचा हा काँग्रेसला उभं करता नाही आला। पण यांच्या बापाची मालकी असेल असे येऊन आपली मतदान मागतात आणि आपल्याला बी टीम ठरवतात। आता तुम्ही मला सांगा
की या लोकांनी ज्यांनी बाबासाहेबांना पाडलंय, बाळासाहेबांना पाडलंय, आनंदराज साहेबांना पाडलंय, इकडे बहुजनांचं, मुसलमानांचं आणि आंबेडकरवाद्यांचं राजकारण उभं राहू नाही दिलं, अशा लोकांना आपण मतदान करणार का? अशा लोकांना जोपर्यंत आपण त्यांची जागा दाखवून देत नाही तोपर्यंत ह्या लढाईमधनं मागे हटायचं नाहीये, एवढं आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. कारण आपली इकडे एक चळवळ होती की दलितांचे, बहुजनांचे, मुसलमानांचे, आदिवासींचे, कष्टकरी समाजातले, गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे, आंबेडकरवाद्यांचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने जर निवडून आले तर भारताचं संविधान नुसतं टिकणारच नाही, पण ज्या विजननी, ज्या दृष्टीने बाबासाहेबांनी ते संविधान लिहिले त्याच दृष्टीतनं ते संविधान आणि सरकार चालवण्याचे उमेदवार हे आंबेडकरी चळवळ इकडची उभी करू शकली असती. पण या चळवळीच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम सुद्धा काँग्रेसने केलंय. आपलं एकच स्वप्न होतं की ह्या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये स्वाभिमानी आंबेडकर चळवळ उभी राहिली पाहिजे, त्याचा एक पक्ष उभा राहिला पाहिजे, बहुजनांचा, मुसलमानांचा एक पक्ष उभा राहिला पाहिजे. आणि तेच स्वप्न घेऊन आम्ही हा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरुवात केलाय. पण पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसने आपल्याला बी टीम म्हणण्याचं काम सुरुवात केलंय. यावेळेस युतीचं नाटक केलं आपल्याशी, यावेळेस युतीचं नाटक केलं आणि सगळ्या ठिकाणी जाऊन म्हटले की बाळासाहेबांनी युती केली पाहिजे होती, बाळासाहेबांनी युती केली पाहिजे होती. अरे पण कशाच्या जोरावरती युती केली पाहिजे होती? बाळासाहेबांनी त्यांना 4 सुझाव दिले होते. किती सुझाव? 4. मी ते सुझाव सांगतो, तुम्ही सांगता ते चुकीचे होते का बरोबर होते ते तुम्ही ठरवा. पहिला सुझाव होता की या महाराष्ट्रामध्ये 15 उमेदवार हे बहुजनांचे दिले पाहिजेत. बरोबर होतं का चुकीचं होतं? बरोबर आहे. दुसरा सुझाव होता मुसलमान समाजाचे 3 उमेदवार असले पाहिजे. बरोबर होतं का चूक होतं? जरांगे पाटलांना जालन्याचा उमेदवार डिक्लेअर केला पाहिजे. बरोबर होतं का चूक होतं? साहेबांची राजकीय चळवळ बघितली आपण सर्वांनी. 41 वर्ष बाळासाहेबांचा राजकीय प्रवास बघितलाय. आपल्याकडे मालमत्ता आहे का? शिक्षण संस्था आहेत का? साखर कारखाने आहेत का? शेतीचे कारखाने आहेत का? गडगंज संपत्ती आहे का? बेनामी प्रॉपर्टी आहेत का? जमिनी आहेत का? आपल्याकडे काय? मग आपल्याकडे फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या लोकांची, निष्ठावान कार्यकर्त्यांची साथ आहे. बाळासाहेब आंबेडकरांकडे फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या लोकांचा जनसागर आहे. आणि जर ह्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसची युती केली असती, शिवसेनेशी युती केली असती, राष्ट्रवादीशी युती केली असती आणि आपल्या मतांच्या जोरावरती जर ह्यांचा उमेदवार किंवा पक्ष हा भाजप बरोबर गेला असता तर ते एका अर्थाने तुमच्या सर्वांची फसवणूक झाली असती आणि बाळासाहेब स्वतःला कधीही माफ करू नसते शकले. म्हणून या परिस्थितीमध्ये त्यांनी मागणी करून घेतली की तुम्ही आम्हाला लिहून द्या की आमच्या मतांवरती निवडून आल्यानंतर तुम्ही भाजप बरोबर जाणार नाही. आणि ह्या लोकांनी हे लिहून द्यायला नकार दिला आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, बी टीम कोण? भाजपची बी टीम कोण? आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या भाजपला आणि भाजपच्या बी टीमला पाडण्यासाठी सक्षमपणे आज उभी राहिली आहे ही वंचित बहुजन आघाडी. आणि तुम्ही जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना म्हणजेच आपल्या बकळे मामांना जालन्यामधनं जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, एवढीच आपल्या सर्वांसमोर विनंती करतो. आणि जाता जाता आपल्या सर्वांना नुसता एकच प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला आपलं चिन्ह माहितीये? माहितीये चिन्ह? मागची लोक आवाज नाही येते. आपलं चिन्ह काय आहे? आपलं चिन्ह काय आहे? जरा मोठ्याने आवाज येऊ द्या, दिल्लीपर्यंत जाऊ द्यात आवाज. गॅस सिलेंडर असा जाणारे आवाज, असा आवाज तर तुमचा दाजींच्या घरापर्यंत पण नाही जाणार. आपलं चिन्ह काय आहे? गॅस सिलेंडर आपलं चिन्ह काय आहे?
एक नंबर मित्रांनो. एवढंच म्हणतो आपल्या सर्वांसमोर की आता ह्या जालना लोकसभेमध्ये आपल्या बिनकामाचे दादा जाऊ द्या आणि आपल्या कामाचे बकले मामा येऊ द्या. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. मंत्री